भक्तीविना मुक्ती मिळेल कैसी. भक्ती आणि मुक्ती यांचा अनोन्य संबंध आहे. भक्ती केल्यास मुक्ती प्राप्त होते असा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत सर्व संतांनी विशद केला आहे. बहुतेक भक्तिशास्त्रीय ग्रंथातही भक्तीची परिणती मुक्ती प्राप्त होण्यास आहे असे प्रतिपादले गेले आहे. श्री ज्ञानदेवांनी हरिपाठातही म्हटले आहे की भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळवीण शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती शक्यच नाही, भक्तीशिवाय मुक्ती शक्यच नाही. बळाशिवाय शक्तीची वाच्यता व्यर्थच ठरेल. येथेही स्वामी सुतांनी 15व्या अभंगात भक्ती विण मुक्ती कशी मिळेल असा प्रश्न उपस्थित करून भक्ती मुक्ती नसेल तर जीवन दैन्यवाणे होऊन जाईल असे म्हटले आहे. भाव भक्ती हवी, नाम भक्ती हवी हेच महत्वाचे होय. स्वामी सूत म्हणतात, नाही स्वामी भक्ती कैंची दया मुक्ती, जाईल तो अंती दीनवळणा. स्वामी भक्तीच काय, कोणत्याही देवाची भक्ती केली तरी हरकत नाही, पण भक्तीच नसेल तर मुक्तीची चर्चा व्यर्थच ठरेल. मुक्ती म्हणजे तरी काय, तर भक्ती मार्गामुळे, साधन मार्गामुळे वृत्ती परिवर्तन होऊन हळूहळू विकार कमी कमी होऊन उरलेल्या जीवनकाळात सुख, शांती, समाधान, तृप्ती, आनंद अनुभवणे होय. श्री संत तुकाराम महाराजांनी तर जीवन जगत असतानाच मुक्तीचा सोहळा पाहिला होता. ईश्वराचे दर्शन सुख प्राप्त होणे हेही मुक्तीच आहे. मुक्ती प्राप्त होणे म्हणजे आनंदाच्या सहजावस्थेत मग्न होऊन राहणे होय. मेल्यावर मुक्तीला कोण विचारतो? म्हणून जिवंतपणीच भक्ती मार्गाचे अनुकरण करून मुक्ती सुखाचा सोहळा अनुभवायला पाहिजे. भक्तीच केली नाही तर मुक्ती प्राप्त होण्याची गोष्ट दूरच राहते. पण मरणकाळीही जीव कष्ट दुःखच भोगतो, त्याला दैन्यपणानेच मरण येते. पण भक्तिमार्गी साधक मात्र मरण समयी सुद्धा ईश्वराचे दर्शन घेतो. सुखानंदाने तो मुक्तच होतो. ज्याने देवाचे अंश दर्शनही घेतले असेल व ज्याला देवाच्या दर्शनाचा अंशताही अनुभव असेल तो मुक्त होतो, असे श्री निंबर्गी महाराज यांनीही आपल्या वचनबोधात सांगितले आहे. म्हणूनच भक्ती घडली तरच मुक्ती मिळेल हा भक्ती धर्म लक्षात ठेवला पाहिजे. स्वामी सूत पुढे सांगतात की ज्याचा नाही सत्य नामी हा भावार्थ, कुलते यथार्थ बुडविले. जर श्री स्वामी समर्थ या नामावरच विश्वास नसेल तर काय उपयोग? आपल्या आराध्य दैवताविषयी अपार श्रद्धा असली पाहिजे. तसे नसेल तर नरदेह मिळूनही जन्म वायाच नव्हे काय? ज्या कुळात आपण जन्म घेतला आहे त्या कुळाची थोरवी ही ते कुळ भक्तिकुळ म्हणून ओळखले जाण्यात आहे. आपले कुळ धन्य व्हावे असेच कोणालाही वाटत असते. ही धन्यता भक्ती कुळाशिवाय कशी प्राप्त होईल? भक्तिहीन कुळ असेल तर त्या कुळाला कोण श्रेष्ठ म्हणेल? नाहीच नाही. भक्ती केल्याने आणखीही एक गोष्ट साध्य होते, ती म्हणजे यमाची त्या खरी जाणणी ही भरी, होता कैवारी कोण असे. मरण समयी दुःख खूप होते, पण साधकाचा मरणकालही सुखावह होतो, तो त्याने केलेल्या भक्ती मार्गाच्या अनुकरणामुळे. देव अंत समयी त्याच्या वेदना कमी करतो. स्वामी सूत पुढे सांगतात की ज्याचे सत्तावळे सर्व होय भले, वंदाती पाऊले मनोभावे. खरे तर ईश्वरी सत्तेने सर्व काही घडून येत असते, पण मी माझे याचा अहंकार माणसाला फार. कर्तृत्व तो स्वतःकडे घेतो, अपयशाचे खापर देवावर फोडतो. ती गोष्ट बरी नव्हेच. त्यापेक्षा आपण ईश्वरी शक्तीला शरण जावे हेच उत्तमात उत्तम होय. प्रयत्नांची कास न सोडता कर्मसमर्पण ईश्वरापायी करणे ही भक्तीची श्रेष्ठ अवस्था आहे. मग त्या ईश्वरात शरण भावना ठेवून वंदन करावे. स्वामी सुतांनी अभंगाच्या शेवटी पुन्हा एकदा आपला सिद्धांत नमूद केला आहे. ते म्हणतात, स्वामी सूत म्हणे भक्ती ही धरणे,
तेणेची वर्णे मुक्ती तुम्ही. भक्ती दृढपणानेच करावी, त्या योगेच मुक्ती प्राप्त करून घेता येईल. नाम जपाबरोबरच परोपकार, दया, क्षमा ही देखील अंगी बाणवणे अगत्याचे आहे. भक्तीने मुक्ती प्राप्त होते असे म्हणताना भक्तीचीच परिणती मुक्ती प्राप्त होण्यात आहे हे विशद केले गेले असले तरी भक्तीची छाया मुक्ती रूपात आहे. आपली सावली आपल्या जवळच असते. आपणच नसू तर सावली कुठून येईल? तशा प्रमाणेच भक्ती आणि मुक्ती यांचे परमसख्य आहे. एकीशिवाय दुसरीचे अस्तित्व नाही. स्वामी नाम घेणे हीच भक्ती, दर्शन सुख ही मुक्ती एवढेच. श्री स्वामी समर्थ.